नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. गृहमंत्री पदाबाबत चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल. गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याच्या चर्चांनंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू. श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं माध्यमांना उत्तर. ठाण्यातील निवासस्थानी डॉक्टरांकडून एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीची तपासणी, तर शिंदेंची तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांकडून विश्रांती घेण्याचा सल्ला. मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा 4 तारखेला केली जाईल. शिरसाटांकडून स्पष्ट, तर मुख्यमंत्रीपदाचं ठरलंय. वरिष्ठांचा शिक्का बसेपर्यंत मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर होणार नाही. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपद मिळण्याची शक्यता. नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, PWD, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार, सूत्रांची माहिती. ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत. शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांचा दावा. तर ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं. भाजपच्या रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका, हे शिंदेंनी सिद्ध केलंय. विधानसभेला शिंदेंनी दाढीवरून हात फिरून विरोधकांची वाट लावली. संजय शिरसाटांचं वक्तव्य. संजय शिरसाट आम्हाला बोलतात की भाजपला ते काही माहीत नाही. शिरसाटांनी शिंदेंच्या दाढीवरून केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा खोचक टोला. अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान. गुलाबराव पाटलांनी गुलाबराव सारखं राहावं, अन्यथा त्यांचा जुलाबराव बनायला वेळ लागणार नाही. अमोल मिटकरींचा निशाणा. आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांची लॉबिंग. झिरवाळांच्या पाठोपाठ धर्मराव बात्रामही दिल्लीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील आणि प्रतोदपती उत्तम जानकरांची निवड. जयंत पाटलांकडून घोषणा. जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला. पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पाटलांच्या निवडीनंतर मिटकरींकडून ट्विट करत टीका. नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीत बावनकुळेंच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना. पंढरपुरात मनोज जरांगे पाटलांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. मराठा आरक्षण मिळण्यासाठी विठ्ठलाकडे आशीर्वाद आणि बळ मागितलं. जरांगेंची प्रतिक्रिया. माझ्यामुळे निवडून आलो असं कोण म्हणत असेल तर मी मैदानातच उतरलो नव्हतो. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आणखी काही लोक भेटायला येतील, जरांगेंचा दावा. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आमचं उपोषण सुरू होणार. उपोषण आझाद मैदानावरही होऊ शकतं, मनोज जरांगे पाटलांचा इशारा. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास सज्ज. अधिवेशन कालावधीत येणाऱ्या नागरिकांसाठीही सोय. सोलापूर शहर उत्तरचे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठेंकडून फेरमतमोजणीची मागणी. महेश कोठेंनी केला जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल. पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचं चलनही भरलं. नाशिकमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंचे भावी पालकमंत्री पदाचे बॅनर. कांदेंच्या बॅनरची सर्वत्र चर्चा. नांदगावमधून सुहास कांदे 90,000 मतांनी विजयी. दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद मिळावं म्हणून इंदापूरमध्ये श्रीलक्ष्मी नृसिंहदेवाकडे साकडं. भरणे यांचा सलग 3 वेळा विजय. नीरा नरसिंहपूरमधील देव फडणवीस यांचे कुलदैवत असल्याची माहिती. साकोलीत भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे बॅनर झळकले. साकोलीत जनतेच्या मनातील आमदार असे बॅनर लागले. साकोलीत नाना पटोलेंचा फक्त 218 मतांनी विजय. नवनिर्वाचित आमदार अमोल खताळांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. संगमनेर तालुका टँकरमुक्त करणार, आमदार अमोल खताळ यांचं आश्वासन. मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न काहींनी प्रलंबित ठेवला. कार्यकर्त्यांचा सन्मान कसा ठेवला जातो हे विखे पाटील कुटुंबानं दाखवलं. अमोल खताळांचा थोरातांवर निशाणा. नवी मुंबईतील तुर्भे येथे एका घराला आग लागल्याची घटना. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन. धमकी देणाऱ्या क्रिस्तोफर अँथनी नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यातील शिवशाही बस अपघातानंतर खासदार प्रशांत पडोळेंकडून एसटी बसेसची पाहणी. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या पडोळेंच्या सूचना. शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक. महिलेच्या मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी समाजात प्रचंड संताप. पाडवी विरोधात मोलगी गावात निषेध मोर्चा.
दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. पुढील आठवडाभरासाठी थंडी विश्रांती घेणार. मुंबईत काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. मतदान आकडेवारी वाढवण्यासंदर्भातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर चालपाका जंगल परिसरात 7 नक्षल्यांचा खात्मा. AK-47 रायफलींसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त. गोंदियातील शिवशाही बस अपघात प्रकरणी चालक निलंबित. भंडाऱ्याच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची कारवाई. निष्काळजीपणामुळे चालकाचं निलंबन. धुळ्यात MPSCची पूर्वपरीक्षा शांततेत संपन्न. 8 उपकेंद्रांवर 3552 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. कडक पोलीस बंदोबस्तात परीक्षा संपन्न. परभणीत 12 केंद्रावर 3000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली MPSCची पूर्वपरीक्षा. शहरातील 12ही केंद्रांवर विद्यार्थ्यांची कसून तपासणी. प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर कडेकोट व्यवस्था. जालना शहरातील 5 परीक्षा केंद्रांवर MPSCची परीक्षा सुरळीत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 173 अधिकारी आणि पोलिसांकडून बंदोबस्त. सोलापुरातील देवळालीमधील प्रथमेश शिंदेला रेसलिंग कॉम्पिटिशन स्पर्धेत मिळालं ब्रॉन्झ मेडल. प्रथमेशनं मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक. बीडच्या परळी शहराला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत. खड्डे तात्काळ बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. वाशिममध्ये संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची गर्दी. 3 मजली रथ ओढण्याची 100 वर्षांची परंपरा. मोठ्या संख्येनं भाविक रथोत्सवामध्ये सहभागी. जालन्यात नाफेडकडून सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात. 9 खरेदी केंद्रांवर 10,000 क्विंटलपेक्षा अधिक खरेदी. तर सोयाबीनला 4892 रुपयांचा भाव. गोंदियाच्या दासगावमध्ये शेतातील धानाच्या गंजीला आग. धान जळाल्यानं शेतकऱ्याचे 96,000 रुपयांचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची मागणी. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अद्रक पिकावर करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव. पानं पिवळी पडत असल्यानं कीटकनाशकांच्या फवारण्या. शेतकरी चिंतेत. उत्पादनात घट होण्याची शक्यता. जळगावच्या यावलमध्ये अज्ञाताकडून केळी उत्पादकाचं नुकसान. शेतकऱ्याचे तब्बल 5,94,000 रुपयांचं नुकसान. यावल पोलिसात गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूरच्या माजी उपसरपंचांवर हल्ला. अज्ञात तरुणानं धारदार शस्त्रानं वार करत निर्घृणपणे हत्या केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण. धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कहर. जिल्ह्यात 6.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता. जालन्यात भाववाढीच्या प्रतीक्षेमुळे कापूस घरातच पडून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत.